आम्ही आमच्याच लोकांना जॉब देणार. मंगळवारचं चिकन खातेस तू? हां? काय? मला भांडी घासायला लागते. मला नाही आवडत भांडी घासायला. टाक मग उडी. हं. नाही, मी नाही रोस्ट करणार आहे. झालं गेलं थेम्सला मिळालं एवढंच आहे आता आमचं. मग तू काय सांगत बसलाय मिल्क प्रेफरन्स तुझे? कोणाला जाणून घ्यायचेत? मला मिल्क पचत नाही. मला दरवर्षी आम्ही न्यू इयर रेझोल्यूशन हे असतं, की अजून कशात आपल्याला फेल व्हायचंय. पॉडकास्ट करू. नमस्कार, मी शिल्पा शेट्टी आणि हा अमेर आणि सॉरी तू बोलणार आहे. माझं नाव पण तुम्हीच सांगा. हो, आता ठीक तू आहे. आता मला पॉडकास्ट पण नाव सांगू दे. ते तरी मला सांगू दे. नाही, नाही. तू चहा पी. What the fuck? चहा पीत-पीत, चहावरून आठवलं. चहा पीत-पीत आमचा पॉडकास्ट आहे का? कारण आम्ही पण चहा पीत-पीत अशा सगळ्या गप्पा मारणार आहोत आणि आमच्या पॉडकास्टचं नाव बीटी आहे. कारण आमच्या आयुष्यात मेजर बीटे होत असते सतत. सो आम्ही ठरवलं की काय करूया आपण? आपण हे जे आपण बीटी एकमेकांना शेअर करत असतो, त्याचं एक पॉडकास्ट करूया. जे 1000 लोकांना सुचत असतं. बट वी थॉट वील ॲक्चुअली डू इट. सो म्हणून आम्ही ठरवलं की बीटीच नाव ठेवूया पॉडकास्टचं आणि आम्ही सगळ्या आयुष्यातल्या बीटी सांगणार आहोत चहा पीत-पीत. तुम्ही पण चहा पीत-पीत ऐका. यू विल फाइंड दिस रिलेटेबल देन प्लीज टेल अस इन द कमेंट्स. आम्हाला मेसेज करा, डीएम करा. सांगा की किती रिलेटेबल होतं आणि जर तुमचं आयुष्य तुम्हाला बेटर वाटत असेल आमच्या बीटी ऐकून, तर प्लीज डोंट रीच आउट. कृपया ते तुमच्याचकडे ठेवा. नका सांगू. आमचं आयुष्य नका अजून खराब हा, करू. प्लीज. आम्हाला अजून बेटा नको आहेत की लाईक ओ येस. आमची बेटी दुसऱ्यांना नाहीये. आणि इट्स तुमचं जस्ट आयुष्य जर काय? आम्ही आम्ही फ्रेंड्स पण झालोय कारण आमच्या दोघांची बीटी सेम आहे या पॉइंटला. ट्रॉमा बॉन्डिंग नेक्स्ट ट्रॉमा बॉन्डिंग लेव्हल. मेजर नेक्स्ट लेवल यार. आपण काय काय रॅन्डमली कॉल करत बसतो ट्रॉमा बॉन्डिंग करायला. हो. आणि कधीच चांगल्या गोष्टी सांगा. कधीच. ला नाहीतरी आयुष्यात चांगलं झालं. नाही. मला नाही वाटत मी खूप वेळ गुड न्यूज सांगितली आहे काही तुला असं म्हणजे काय घडायला लिटरली. पाहिजे ना गुड न्यूज सांगायला. कॉन्टॅक्ट साठी सांगतो. आम्ही दोघंही युके मध्ये असतो. ब्रिटन, द ग्रेट ब्रिटन. आणि तीच आमची आता बीटी होऊन बसली आहे. सो हं. आज म्हटलं की आपण वेळ घालवतो इतका इतकं 2-3 तास 3-4 तास कॉलवर बोलण्यात घालवतो. म्हटलं पॉडकास्ट का नाही करायचा ना. म्हणजे शिल्पाची आयडिया होती पण जाऊ दे. आपण व्हॉट डू थोडं यू मीन पॉइंट जाऊ दे. नीट क्रेडिट देतो ना नीट तरी दे ना. असा सहन नाही होत. शिल्पाची आयडिया होती. शिल्पाला पॉडकास्ट करायचा होता कारण तिच्याकडे इतर कंटेंट करण्या इतकं टॅलेंट नाहीये. सो अ, मग ती बोलली की ओ मला गप्पा मारता येतात. मग आपण गप्पा मारूया ना. हं. हॅपी? ओके, निदान ओके, तेवढं ओके. तरी आहे माझ्याकडे टॅलेंट. तुझ्याकडे ते पण नाही आहे बट ओके. आणि शुअर. ठीक आहे आम्ही काय 2-2, 4-4 तासाचे कॉल नाही इथे टाकणार आहेत. आम्ही अर्धे-अर्धे तुम्हाला एवढा त्रास नाही देणार आहे. इतकं असं पण आमच्या फिल्टर्ड नाही जाणार आहोत आम्ही. आमच्याकडे एका पॉइंट पर्यंतच एडिटिंगचे पेशन्स आहेत. लक्षात ठेवा शिल्पा. एका पॉइंट पर्यंतच एडिटिंगचे पेशन्स आहेत. हा, हं. नाईट शिफ्ट करून येतो माणूस, दमतो माणूस. मी पण मॉर्निंग करते. आम्ही कसं बिझी असतो. बिझी असतो पण नसतो पण. का का आपण का करतो आपण हे सगळं? काय पापी पापी पेट केले करना पडत. कारण आपलं आणि आपण तू ब्रिटनवरून चालू केलेलास रॅन्ट. तर चालू कर तुझा मोनोलॉग. मोनोलॉगाचं काही नाही यार. मोनोलॉगाचं काय. कार्तिक आर्यन. इट्स जस्ट कधी कधी वाटतं का आलो यार, का म्हणजे लाईक ब्रिटन, द ग्रेट ब्रिटन आपण चूज केलं दोघांनी. लाईक आपल्याकडे ऑप्शन्स होते. बोलू शकलो असतो की युएसए ला जायचं वगैरे वगैरे. पण कधी कधी आम्ही ते वाटतं का का. नाकारले? कारण कॅनडामध्ये थंडी खूप असते. यूकेमध्ये अपेरेंटली कमी वाजते. ए यार थंडीचं नको मला. तुला माहितीये, तुला मी सांगितलं असेल मला स्कॉटलंड म्हणजे खूप असं. स्कॉटलंड सर्च केलं की स्कॉटलंड इज लाईक व्हेरी बर्फाळ मॅजिकल, प्रदेश. यु नो, मॅजिकल टाउन. एक खूप असा बर्फाळ प्रदेश आहे स्कॉटलंड असं माझं परसेप्शन होतं. आणि लाईक म्हणून मी एडमिरा चूज केलं कारण हो मला स्कॉटलंडमध्ये राहायचंय. मस्तपैकी बर्फ बिर्फ स्नोमॅन बांधेन, बनवेन. बांधेन काय बिल्डिंग आहे कधी. स्नोमॅन बनवेन. तसं स्नो एंजल वगैरे करत बसेन. माहितीये ते करतात ते मूवीज मध्ये. तसं करेन. पण कसलं काय, एडिनब्रामध्ये बर्फ नाही पडत हे मला पहिल्या विंटरमध्येच कळालं. काय खोटं बोलतोयस? पडलाय तुझ्याकडे स्नोफॉल. अरे पण ते स्नोमॅन बनवणं इतका नाही ना. तेवढा नाही असं पडत बट इतकासा थिक बर्फ पडतो कधीतरी, ते सुद्धा बट खूप. लंडनपेक्षा तरी पडलाय. मीन द फर्स्ट इयर वी केम इन आम्ही 2023 ला आलो.
आणि तेव्हा तुझ्याकडेच बर्फ पडलेला. लंडनमध्ये बिलकुल बर्फ नव्हता पडला. ह्या वर्षी जरा तरी पडलेला हं. जॅनमध्ये वगैरे. बट अदरवाईज स्नोफॉल थोडा हां, म्हणजे स्नोमॅन इतका नाहीच. खूप अशा अपेक्षा होत्या माझ्या की लाईक स्कॉटलंडमध्ये जाणार मस्तपैकी बर्फ-बिर्फ पडेल, मस्तपैकी फोटोज वगैरे काढेन. कसलं काय नाही. मला थंडी खूप आवडते म्हणजे लाईक हिवाळा मला खूप आवडतो. इतका नाही की लाईक अगदीच मला विदाऊट जॅकेट वगैरे फिरेन. इथे खूप जास्त थंडी असते. इंडियामधली थंडी वेगळी असते. पण मला अपेक्षा होत्या की बर्फ पडेल. नाही पडला. जितका पाहिजे तितका नाही पडला. हां, मग मला तेच झालं की अरे यार मग मी गेलो असतो लंडनला. न तसंही तिथे नाही पडत. पण एक चांगलं आहे मला इथे समुद्र बघायला मिळतो. ठीक आहे रे, ठीक आहे. समुद्र म्हणजे माझ्या इथनं तर असं खूप लंडनमध्ये जवळ आहे. गंगा आहे माहिती का? लंडनची गंगा इथे आहे. थेम्स रिव्हर आहे इथे. तुला काय वाटलं? लंडन ब्रिज आहे इथे. तो सो समुद्र आहे का? हं. काय समुद्र मुंबई आहे. पुणे चाललंय का आपल्या आता? मुंबई पुण्यासारखं. तुमच्याकडे सगळं आहे, समुद्र कुठे आहे? आणि मला खूप वाईट निशांतसाठी वाटते वाईट कारण वाटतं. मी मुंबईची आहे. सो आय डोंट वॉन्ट टू बी ऑन द अदर साइड ऑफ थिंग्स. निशांतसाठी त्याचं वाईट वाटतं. तो पुण्याचा आहे ना, त्याने समुद्रच नाही बघितलाय. इथे येऊन पण नाही बघितला. फक्त फ्लाईटमधूनच बघितला का त्याने? की अरे का तू माझ्या मित्राची अशी भर चौकात असं हे केल्यासारखं काढतोयस? माझं कोणी पुण्याचे मित्र नाहीये यार इतके म्हणजे लाईक आहेत इंडियामध्ये आहेत बट लाईक इथे कोणी नाहीये. इथे कोणी नाहीये. हम्म. आय गेस थांब नाही थांब माझा एक मित्र आहे नवीन मॅकडॉनल्ड्स मध्ये झालाय तो पुण्याचा वाटतं. आय डोंट रिमेंबर मच बट सो हा आपण बर्फ आमच्याकडे कॉन्टेक्स्ट देत थांबलाय. होतो बट की आपण कॉन्टेक्स्ट नाही दिला की आपण कसे ओळखतो एकमेकांना की दिला आपण कॉन्टेक्स्ट. नाही कॉन्टेक्स्ट नाही दिला. आम्ही कॉन्टेक्स्ट नाही दिला आपण. एकाच ऑफिसमध्ये काम करायचो बेसिकली हो. तेव्हापासून सो अनफॉर्च्युनेटली आम्ही तिथे भेटलो आणि अनफॉर्च्युनेटली आम्ही सेम इयरला येत होतो युकेला. सो मग युकेला. आम्हाला हे मैत्री हे करावी लागली. येत होतो असं नाही हा. तू त्या येत होतो. मला आणि यशला बघून इन्स्पायर झालीस तू. हो, यश म्हणून अजून एक होता आमचा कलीग. कलीग बोलला त्याला. कलिग मित्र, कलिग का बोलशील मित्र इंटर्न. चांगला. तोही येत त्यांना होता. बघून ही आम्ही एसओपी वगैरे लिहायचो आम्ही प्लीज, रिसर्च करायचो प्लीज तुम्हाला बघून तेव्हा इन्स्पायर. ती जगात दुसरे इन्स्पायर लोक. झाली की ओ शिट मी पण एकदा स्वप्न बघितलेलं की मी युकेला जाईन हम्म. आणि मग आम्यासारखी लोक जात होती. ऍडमिशन पण मिळत होती. मला मला तर मिळूनच जाईल. हा हो ना एसओपी कोणी हेल्प केली लिहायला हा, जेल एसओपी अजून लोक होती ना काउन्सिलर वगैरे त्यांनी मदत केली. काउन्सिलर आपल्या काउन्सिलरने खरंच मदत केली का ग तुला हो, मला नाही केली ते लोक बघून मदत करतात. मला बोलायचे अरे माझ्या तू पण लिही होप्स आणि होते ना पाठव मी काहीतरी करेन वगैरे असं. अरे नाही मी त्यांना पहिला त्याच्यात इतका ओपी पाठवलेला एसओपी हम्म. ते मग लोक ते बोलले अरे सांगू का आता? अरे बस ऍडमिशन कॅन्सल कर मग नाही आम्ही पण आईल्स एकत्र दिलं आम्ही. हो आयल्स तर आपण एकाच दिवशी होतं ना आपला आयल्स एकत्र त्यालाच म्हणतात ना एकत्रच एकत्र दिलं म्हणजे. आम्ही फुल असं एकदम इतकं मल्टीटास्किंग केलंय आयुष्यात, की आम्ही आम्ही काम ऑफिसमध्ये करायचो. मग आम्हाला ऑफिसमध्ये जो लंच ब्रेक मिळायचा, आम्हाला चहा ब्रेक जो असायचा, त्यात आम्ही तेव्हा पण आपण एकमेकांची चहा असं पिता पिता बीटी शेअर करायचो ना हो. बीटी जास्ती शेअर व्हायची. आईल्सची प्रॅक्टिस कमी आयल्स होती. आम्ही आयल्सची प्रॅक्टिस करायचो आणि बीटी शेअर हां, मग करायचो ते मेन म्हणजे ओरल ओपी एक्झामचं काय हो असतं, ते 5 मार्क्सचे असे टॉपिक्सवर बोला आणि असं तसं. मग ते हम्म आम्ही डिस्कस करायचो, की हां, ह्या टॉपिकवर बोल 5 मिनिटं, त्या टॉपिकवर. हे आपलं तिन्ही एकाच दिवशी होतं का ग व्हर्बल लाईक नाही, रिटर्न वेगळ्या दिवशी होतं आणि 3 एका बाकी दिवशी होतं. हां, 1 वेगळ्या दिवशी होतं. हम्म ओरल एक्झाम वेगळ्या दिवशी होती. हा ओरल वेगळ्या दिवशी होती बाकी सगळं सेम असतं. लाइक लिसनिंग, रीडिंग, रायटिंग एकाच दिवशी फ्लोमध्ये पूर्ण हम्म दिवस. आणि तेव्हा पण मला भीती बसलेली. हा. की आय थॉट की मी एक्झाम तुला आठवतंय मी एक्झाम चांगली नाही दिली वगैरे. आणि हा मला तिथे कन्सोल करतोय Amazing. फुल ह्याच्यात, की अरे काय आणि ह्याचं असं की माझं तर सांगितलं ठीक आहे गेलं आता काय होणार आहे असं तसं आणि मी फुल भीतीमध्ये की आता माझं काय होणार आता माझे परत एक तर आईल्सची एक्झाम असते 14,000 किती 14,600 काहीतरी प्राईज. 14,000 काहीतरी हा हां, म्हणलं मला पैसे नाही घालवायचेत परत. अभ्यास जाऊ दे अभ्यासही नव्हता करायचा परत. अभ्यास हा शाळेत जो काय केलेला पण परत आलेला नव्हता. ऑलरेडी हां.
तर माझं असं झालं आणि मग मार्क आले तेव्हा तुला 7 होते ना आणि मग मला हां, 7.5 होते आणि ह्याला 7 होते. कुठे ते आपण कुठे उतरलेलो? डी-एन नगर नाही, नाही, नाही. काहीतरी होतं पुढे. अरे यार, मी का नाव विसरलो. समथिंग स घाटकोपर वरून नाव मेट्रो. आहे काहीतरी. सानपाड? नाही. नाही, अरे मेट्रो तुझा स्टेशन. रूट आहे यार तुला माहिती मी त्या बाजूला माझा नाही. पण मी इतका लाइक ट्रॅव्हल नाही तू केलं. वर्सोवावरून हे मग मी बदलापूरला नसेल. घाटकोपरला झोपायचो, वर्सोवाला उठायचो. मला मध्ये वर्सोवाला झोपायचं, घाटकोपरला उठायचं हां, म्हणून. तेवढंच करत. मध्ये काय व्हायचं मला माहिती नाही. साकी नाक्याला गेलेलो आपण. हां, राइट. सो या सो मजा तिथून आली. जर्नी जर्नी. जर्नी जी होती आमची, हो, हो, खरंच ती खूपच. डेस्टिनेशनपेक्षा कायच खूप केलंय ब्युटिफुल होती. आयुष्यात. हां, आणि हो, आम्ही दोघंही मार्केटिंग शिकतोय. तो ॲक्चुअली जास्ती नाही तू तुझं सांग चल. दरवेळेला मी तुझं हे तू सांगते. सांगून घे का तुझं? माझं सांगून घेऊ का? ठीक आहे. मी मार्केटिंग एंड ब्रँड मॅनेजमेंटचं मास्टर्स केलंय हां, किंग्स्टन युनिव्हर्सिटीमधून. जी लंडनमध्ये आहे. बट लाइक थोडं आता तो परत लाइक तुम्हाला रोस्ट करायच्या आधी सांगते, की किंग्स्टन हा एरिया लाइक थोडा सबअर्ब साइडला येतो. एक्झॅक्टली सिटी असं मध्ये लंडनमध्ये नाहीये. बट इट्स लाइक लिटरली 20 मिनिट्स अवे फ्रॉम ट्रेन. सो इट्स या. हे काय एक्सप्लेन केलं मी बिकॉज ह्याचं रोस्ट इनकमिंग आहे. सो म्हणून मी आधीच एरिया असं नीट नाही मी नाही रोस्ट करणार आहे. हं, रोस्ट कशाला करूया तुला मी? हं, असं दरवेळेस रोस्ट करायची गरज नाही पडत शिल्पा. हं. एक्झॅक्टली. ओके. तुला आता माहिती आहे, तू जेव्हा पण आय नो आय एम किंग्स्टन व्हेरी सेल्फ अवेअर. हे येस. सगळं मेन्शन करत आहे, तेव्हा तुलाच त्रास होतोय आता ऑलरेडी. हं. हां, आय हॅव ऑल्वेज बीन ऑन द अदर साइड ना. आता मी आपल्याला इतकं जॉब नाही ते मला मिळणार. इतकं ते असं कमबॅक आहे ना हा, की मी साउथ बॉम्बेत राहते आणि मी इतकं बोललीये लोकांना आणि त्यात हा तिथे बदलापूरवरून यायचा. तर मी म्हटलं हां, बदलापूर वगैरे हे ते आणि आता सर राहतात एडिनबरा मेन सिटीमध्ये. सिटी सेंटर. हं, जॉब पण माझा सिटी सेंटरलाच आहे. हं. चालत जातो मी जॉबला चालत. चांगली गोष्ट आहे. कधीतरी आयुष्यात तुला पण चान्स मिळाला सिटीमध्ये राहायचा. चांगली गोष्ट आहे. समुद्र मी असाच जाऊन बघून येऊ शकतो. हं. ओके मूव्हिंग ऑन. आणि माझ्या इथे डोंगर पण आहे. माझ्या खिडकीतनं डोंगर. तुमच्या इथनं दिसतो का गं आमच्याकडे डोंगर? हिल्स आहेत. आमच्याकडे हिल्स आहेत आणि पार्क्स आहेत. खूप अमेझिंग आणि रिव्हर आहे. जवळ आहे का तुझ्या इथनं? हं. किती असं जवळ उडी आहे? टाकली की रिव्हर आहे. टाक मग उडी. हं. माझा कॅमेरा इतका हलतोय. मी त्याला सेंटर स्टेज केलंय कारण मला जास्त पसारा आहे आजूबाजूला. पण तो जरा जास्त हलतोय ना? हो, तू ते बंद कर ना, कारण तू थोडासा हात असे केले की तो एक तसा वाइडन होतो, मग तो हे होतो. नको. पस पसारा नाही दिसत आहे ना? फक्त बॅगच दिसते. बॅग ठीकच. दिसते. ठीकच आहे. कायच इम्पोर्टन्स आहे. आणि तो हॉस्पिटल बेड दिसतोय. उलटी साईडचं हे करू का त्याचं? लाईट कलरचं पण आहे त्याच्यात. हां, व्हाईट बेटर दिसेल जरा. नेक्स्ट टाईम व्हाईट ठेव हां. ग्रीन आहे माझ्याकडे. माझ्याकडे ह्या कलरचं आहे. खनन खंचोडी. असो, आपण बोलत होतो ब्रिटनवर. आपण बदलापूरवर कसे आलो? ब्रिटन टू बदलापूर कसं झालं मला नाही माहिती. मला पण नाही माहिती कसं झालं बदलापूर ते ब्रिटन. हो. मला नाही माहिती का झालं. मला एवढं माहिती आहे की नाही व्हायला पाहिजे होतं. रातकिड्यांचा आवाज येतोय. म्यूट कर. रातकिड्यांचा आवाज बंद झाला. अम, ब्रिटन माहिती नाही का चूज केलं आपण. तू का चूज केलंयस हे? अरे मी तुझं कॉलेजचं तर सांग. मी कोर्स आणि कॉलेज सांगितलंय. मी क्रिएटिव्ह ॲडव्हर्टायझिंग मध्ये मास्टर्स करतोय. कारण मला आधीपासूनच फिजिक्समध्ये इंटरेस्ट होता. पण त्याच्यात काही झालं नाही. म्हटलं की ठीक आहे, असं काहीतरी बघूया जे आणखीन नाही जमणार. सो मग कधी ना कधी आपल्याला भीक मागायचं इन्स्पिरेशन येईल. बट अजूनही ते झालेलं नाही. अजूनही होप आहेत. मी असं कॅमेरा थोडा खाली येऊ का?
ते नाही नको. ॲक्टरचे कमी नखरे असतील. झालं? अं, हो, हो. इंट्रोडक्शन माझं इतकंच आहे, की आता भीक मागायची पाळी येते हळू-हळू जवळ. हं. कारण जॉब्स तर सापडत नाहीयेत. सापडत का हरवले आहेत तसे जॉब सापडत आहे इज अ राइट वर्ड. नाहीच आहेत. एक्झिस्टच नाही करत ते. हां, एक्झिस्टन्सच हां. नाही. एक्झिस्टन्सच नाहीये. तुम्हाला शोधून-शोधून सापडत नाहीत ते तर मग आणि हे जे आहे भीक लागण्याचं हे ह्याच्यावरून पण हे इतकं सिमिलॅरिटीज वरून आम्ही म्हटलं ठीक आहे यार बीटी हे एक्झॅक्ट हे ट्रॉमा बॉन्डिंग आहे. की मी पण हॉस्पिटॅलिटी केलंय. मग मी कंटेंट कंपनीमध्ये काम करत. मग आता आम्ही मार्केटिंग ॲडव्हर्टायझिंग करतोय. आता अजून काहीतरी करू. हे जे आता करतोय मी तर पॉडकास्ट करू. आपण काहीतरी वेगळंच काही करतो. चाललंय. मार्केटिंग नाहीये ते. आयुष्य आमचं लाइक चाललंय. आम्ही काही 10 गोष्टी दरवर्षी आम्ही न्यू इयर रेझोल्यूशन हे असतं, की अजून कशात आपल्याला फेल व्हायचंय. लेट्स डू दॅट. झालं आमचं तेच असतं. आता झालं गेलं थेम्सला मिळालं एवढंच आहे आता आमचं. बाकी काही किती नाही. वेळ विचार केलेला असे बोलायचा. ए यार मी इम्प्रॉम्प्टू बोलतो. तुला माहिती आहे मी इम्प्रॉम्प्टू बोलतो. हं, डायरीत लिहून. हं, प्लीज. डायरी-बियरी काही नाही. ठीक आहे. 10 गोष्टी नोट डाउन करून मग मला हे आत्ता सुचलेलं. आत्ता अर्जंट एकदम मस्त फ्रेश सुचलंय थॉट. काय? हं, असं मी तुला बोलतेय रे. ओह! तुला असं हां, फ्रेश हां. सुचतं वगैरे. सो आम्ही जॉब्सवरून आलो. आमची मोठी बेटी सध्याची जी रिसेंट चालली आहे. कोणाला जॉब नाही मिळत आहे. आम्ही मास्टर्स करून झालंय आम्हाला आता 1 वर्ष होत आलंय. ओह शिट! हे आता बोलता मला हिट होतंय. बट ओके. सो आम्ही बेसिकली 2023 सप्टेंबरमध्ये आलेलो आणि आता आता नाही, आता 2025 25 आलाय. तर सप्टेंबर 24 मध्ये आमचं एज्युकेशन झालं. ह्या जानमध्ये आम्हाला सर्टिफिकेट मिळालं. सो झालंय आता, इम्प्लिमेंट. संपलंय आता. आता जॉब नोकरी करा आता, हे झालंय. हं. बट नोकरी करायला काही मिळत नाहीये आणि तोपर्यंत आमचे पार्ट टाईम जॉब्स चाललेत. मला वाटतं बी-टी हीच आहे, की ब्रिटनमध्येच जॉब्स नाहीयेत आता, की लाइक मेजर, की लाइक ब्रिटनची जी ओव्हरऑल कंडिशन आहे ना यूकेची, तीच अशी एवढी म्हणजे यूकेला स्वतःला बी-टी बसली पाहिजे ॲक्चुअली. बट त्यांना नाही बसत आहे. ते आणखीन हे करतायत. सॉरी. आणि द रिझन व्हाय नाऊ वी आर रिग्रेटिंग की आम्ही कॅनडा किंवा अजून कुठे का नाही गेलो. आम्हाला असं माहिती नाहीये. आय थिंक अमेरिकेमध्ये पण सेम सिच्युएशन आहे. आय अमेरिकेत मीन इट्स आणखीन नॉट इश्यूज लाइक आहेत आता की सध्या. काही बेटर आहे. बट आय मीन आय नो अमेरिका, कॅनडा वेगळं आहे. बट मी जस्ट सांगते की अमेरिकेत पण लाइक सिच्युएशन बेटर नाही. सो वी हॅव नो आयडिया की कॅनडामध्ये पण काही बेटर सिच्युएशन असेल. पण तरी आता आम्ही इथे सॉरी मला फक्त माहिती आहेत कुठे काय काय इश्यूज चाललेत. सो काय? हां, बोल, बोल. कॅनडामध्ये ते सगळं इंडिया कॅनडा कॉन्फ्लिक्ट चाललंय. हं. आणि युके बोलतो. युकेमध्ये तर माहिती आहे काय. यूएस मध्ये तर आता ट्रम्प आलाय सो ते जातायत लोकं घरी. जातायत. मला असं वाटतं खूप आता जास्त हे आता जातायत. युके मध्ये पण हे लोक व्हाईट पेपर जो नवीन प्रपोज केलेला त्यांनी नवीन रूल्स जे केलेले हं. त्यातनं मला वाटतं की बरेच इमिग्रंट जातील आणि मी स्वतः विचार करतोय जाईन इंडियाला नंतर थोडा वेळ एक्सपिरियन्स घेऊन मग बघेन परत यायचंय नाही यायचंय. दे आर ॲब्सोल्युटली डिस्करेज म्हणजे एकदमच लाइक ते बोलतायत खूप ओपनली की नका येऊ आमच्याकडे. आम्ही आमच्याच लोकांना जॉब देणार आहे. आणि असं नाही की फक्त त्यांच्या लोकांना, बट ज्यांना व्हिसा प्रॉब्लेम्स नसतील इंडियन्स सारखे. लाइक ज्यांना आहे अच्छा. यूकेचा म्हणजे व्हिसा ब्रेक्झिटच्या आधी जे युरोपियन्स आलेले. एक्झॅक्टली. किंवा ज्यांना ट्रॅव्हल, वर्क व्हिसा सगळं आहे यूकेचं इझिली ॲक्सेसिबल. तर त्यांना हा प्रॉब्लेम नाहीये. बट इंडियन्सना खूप आहे प्रॉब्लेम. आणि इव्हन जी लोकं म्हणजे तुम्ही जर ह्या वर्षी यायचा विचार करताय, ऑल द बेस्ट. प्लीज लाइक ॲक्चुअली रूल्स आपल्याला खूप वाचा. कोण येतंय यावर्षी. हां. आपल्याला 3-4 लोक माहिती आहेत जे येत आहेत हो, यावर्षी. ते येतायत आणि असं नाही की आम्ही सांगितलं नाहीये. इव्हन दे नो द रिअल सिच्युएशन एंड एव्हरीथिंग, बट स्टिल दे आर चूजिंग मला टू असं कम वाटतं व्हिच ते इज एक आहे ना म्हणजे इथे जो फॅक्टर आहे की लाईक तुम्ही एकतर टाइम डिफरन्स इतका नाहीये मेन म्हणजे हं, इंडिया आणि ह्याच्यात परत सेफ्टी जी आहे म्हणजे लाईक ओव्हरऑल करिअर सेफ्टी नाही बोलते लाईक ओव्हरऑल लाईफ बद्दलची सेफ्टी आहे हं, ही बरीच तुम्ही गॅरंटी करू शकता लाईक इन कम्पॅरिझन टू युएसए कारण हं. तिथे तर लाईक
100 लोकांमध्ये 120 गन्स असतात. खूप व्हॉलेटाईल आहे सगळं. हा, खूप व्हॉलेटाईल आहे आणि खूप हम्म. खूप हाय अमाऊंट ऑफ रेसिझम वगैरे. इथे पण आहे रेसिझम, नाही असं नाही बोलता येणार, बट मला पर्सनली तेच रिझन होतं की लाईक मी सेफ्टीसाठी आलेलो. तुझं काय रिझन होतं? मला ना पुस्तकांमध्ये ऑक्सफर्ड खूप आवडायचं आणि लंडन खूप आवडायचं. म्हणून म्हटलं मी युकेला जाणार. नाही, नाही. बट ओके. हे खरं उत्तर होतं. खोटं उत्तर हे आहे, की मी जे कोर्सेस बघत होती, जे मला ब्रँड साइडला जायचं होतं. लाइक हम्म. मला खूप जेनेरिक मार्केटिंगचा कोर्स नव्हता करायचा आणि आपल्याकडे असं मार्केटिंग आणि ब्रँड मॅनेजमेंट असे कोर्सेस 1-2च होते, ज्याच्या फीज प्रचंड महाग होत्या आणि जे होते 1 किंवा 2 वर्षाचेच होते, बट महाग होत्या. सो आय थॉट की इतने इतने पैसे डालने है, तर मग यूकेला का नाही जायचं. अदरवाईज ऑप्शन एमबीएचा होता, जे मला परत एमबीए करायचं नव्हतं बिकॉज अगेन इट्स अ व्हेरी जेनेरिक थिंग, की एमबीएमध्ये खूप लोकं एमबीए करतायत आणि त्याच्यातही तितकाच पैसा जाणार आहे. आणि ऑल्सो ऑन अ व्हेरी पर्सनल लेव्हल मला अ, एकटीला राहायचं होतं. ऑन अ म्हणजे पर्सनल साइड ऑफ थिंग्स मला राहून बघायचं होतं एकटीला. त्याची बेटी कशी आहे? त्याच्यासाठी एक अख्खा पॉडकास्ट वेगळा लागेल आपल्याला. अरे, तू टेन्शन नको, ती माझ्याकडे कॉल रेकॉर्डिंग्स आहेत आधीचे सगळे. हे हे धोकेबाज कॉल रेकॉर्डिंग करतोयस. नको टेन्शन घेऊस. तर अगं आहे सगळं आहे, म्हणजे तुला काय काय ब्लॅकमेल करायला. रडत रडत. बस. हां, बस. ज़्यादा बोल रहे हो तुम. मला तर तेच एक भीती आहे की जेवण बनवावं लागतं स्वतःला. मला भांडी घासावी लागते. मला नाही आवडत भांडी घासायला. मला भांडी म्हणून मी जेवण पण कमीच बनवतो, जे एका भांड्यामध्ये होऊन जाईल. खिचडी नाही, मी करून जेवण खायचं. साग्र संगीत बनवते ना. आणि कुठेच माहितीये ना हॉस्टेलमध्ये ना मी आता हां, काय? साग्र संगीत जेवण बनवते मी. खूप दिवसांनी शब्द ऐकला मी. हं. मी आज काय बनवलंय? चिकन, चपाती, डाळ, चिकन भात. बनवलंस आणि तुम्हाला हो. सांगितलं पण नाही? तुला काय सांगायचं याच्यात हां? तुला तू इथे राहिलं असतं तरी काय बोलावणार नव्हती मी जेवायला, की चिकन बनवलंय. हे पाठवलं असतास. हं? डब्बा पाठवला असता. मंगळवारचं चिकन खातेस तू? हां? काय? मंगळवारचं चिकन काय? खातेस तू? आई मंगळवार बोललंय कुठे का आज? तुला? मंगळवार कुठे? माझी आई, तुम्ही जर हे बघत असाल, मंगळवार नाहीये आज रम्या. आज मंगळवार नाहीये. आज मंगळवार आहे. आज आय मी लॉस्ट डेज ऑफ द वीक. ओके. हा आता मंगळवार आहे आज. हो मला नाही हो. माहिती. आपण डिस्कस केलं ना, सुट्टी आहे तेव्हा रेकॉर्ड करूया. काय काय डिस्कस केलं मला नव्हतं माहिती मंगळवार. काकू, तुम्हाला माझ्यावर विश्वास आहे ना? आज मंगळवार आहे. आज तिच्या चिकन मुलीवर जास्ती विश्वास आहे. तिला माहितीये मुलगी माती खाऊ नाही शकते. आहे की लाईक उरलेलं चिकन त्यामुळे नाही विश्वास खराब ठेवत. होईल म्हणून तिने टेस्ट केलं. नाही, तिने कॉन्शियसली आज बनवलंय. बघ, मी आठवण कर, मला विचारलं जरी असतं एकदा की आम्ही आज वार काय आहे, तरी मी सांगितलं असतं आज मंगळवार आहे, चिकन नको बनवू. म्हणूनच तुला नाही विचारलं. म्हणूनच तुला सांगितलं. म्हणता गुणी बाळ बनू नको. तू असं काही खातच नाही. आणि मी सोमवारी नाही खात. कळलं? सोमवार पाळते मी. मी पण असं म्हणजे मी सोमवारी खातो, पण लाईक मी मंगळवारी नाही खात. आणि एक्झॅक्टली. मी वी गुरुवारी आर डिफरंट. पण तू फक्त एकच दिवस नाही खात. मी 2 दिवस नाही खात. काय? 2 दिवस कोणते? जेवायचे. कोणते 2 दिवस नाही खात? मंगळवार आणि गुरुवार. बोलू आता? आता मी बोलू? मंगळवार, बुधवार खात नाहीस तू. मंगळवार आणि गुरुवार गुरुवार खात नाहीस तू. ठीक आहे. कधीतरी का? हां? कधीतरी ओकेजनली. हे बघ, मला मम्मीने सांगितलंय माझ्या हं. की आता मी सांगू काकूंना, "काकू वार बघा बिलकुल 2 दिवस करत सगळे दिवस खातोय." नाही यार, मी नाही खात इतकं. म्हणजे लाईक मी कधी बाहेर जातो तरी जर मी मंगळवारी किंवा गुरुवारी बाहेर गेलो तर मग व्हेज खातो मी. हं. ओके. खरंच मनापासून, एकदम आय स्वेअर. हं. फक्त याच्या व्हेजमध्ये मध्ये-मध्ये चिकनचे तुकडे असतात. नाही, नसतं तर हं. पनीर असतं ते, तुला कळणार नाही ते डिफरन्स. ओके. ठीक आहे.
आपण आपण चिकनवर का बोलतोय इतका वेळ हां, मला नाही माहिती. तू का मला रोस्ट करायला घेतलास? मी काहीतरी वेगळं बोलत होते. हां, आपण बोलत होतो पर्सनल वर आपण नंतर बोलूया, की पर्सनल काय पिट्या जेवण बनवावं लागतं. हां, भांडी घासावी लागते. मग रोज एकतर ड्रायर नसतं ज्याला इथे, हां, तर हां. मग कपडे धुवून मग ते सुकवावे लागतात. ग्रोसरीज आणाव्या लागतात दर आठवड्याला. यार आता मी सोफ्यावर टाकलेले कपडे आपोआप फोल्ड नाही होत एकतर. आधी व्हायचे इंडियामध्ये. कपाटात जातात ते, फोल्डही नाही होत. कपाटात असतात ते डायरेक्ट. हां. बँकेची कामं माझे स्वतःला करावी लागतात. माझे कपाटातले सगळे कपडे माझे फक्त ढीग आहे. आधी कसे फोल्डेड असायचे. आय हं, डोंट नो आता ते होत नाही आपोआप. हे कपाट चांगलं नाही. इंडियातली कपाटं चांगली होती. हं. मॅजिक होतं तिकडे. मॅजिक होतं. मॉम्स मॅजिक. ए इतर ब्रँड्सना काय प्रमोट करते? ओ हां, पैसे नाही दिलेत त्यांनी. पैसे द्या मग करू. मॉम्स मॅजिक, मॉम्स मॅजिक. ए ओके. दुसरे पण करू अरे एवढं काय. हं. पण आपण करियर वाईज तरी त्या गोष्टीमुळे आणि पर्सनली आणि आम्ही जरी एवढे बीटी बोलत असलो तरी चांगल्या गोष्टी पण आहेतच, ज्या आम्हाला नाही डिस्कस करायच्या कारण आम्ही बीटी डिस्कस करू. चांगली चांगल्या गोष्ट. गोष्टीसाठी दुसऱ्या गोष्टी बघा. जा Google करा. चांगल्या आपण गोष्टी काय आहेत. जीटी म्हणून एक पॉडकास्ट काढू. हं. त्याच्यात आपण चांगल्या गोष्टी चांगल्या गोष्टीसाठी आमच्या Insta स्टोरीज बघा. तिथे सगळ्यात चांगल्या गोष्टी टाकतो आम्ही. हो, तिथे फक्त चांगल्याच गोष्टी, वाईट गोष्टी नसतात. 1% ऑफ आवर लाईफ इस ऑन कधीतरी Instagram. बीटीवालं कधी ओह शिट मी मध्येच म्यूट केलं ना. कधीतरीच कधीतरीच आमच्या बीटीवाल्या स्टोरी असतात. कधीच नसतात. माझ्या असतात, किती तुझ्या असतात. नसतील. हां, तुझ्या मला असतात. असते, माझी मोबदली, आहे. माझी बीटी पब्लिक आहे अगं. मी सांगतो पब्लिकली लोकांना. ब्रेकअप्स वगैरे झाले. ब्रेकअप्स नाही सांगत मी पब्लिकली. पण बीटी सांगतो मी. हं. साधाभोळा माणूस आहे त्याचं मी. आणि ब्रेकअपसाठी गाणं आधी टेक गाणं करावं आणि लागतं काहीतरी नीट. असं माझे खूप मीम सारे शेअर करणं. पेजेसच फॉलो आउट होतात. लाईफ इज लाईफ इज सो अनफेअर वगैरे वाले लाईफ कोट शेअर होणार. आपण आपल्या Instagramच्या अकाउंटवर फक्त बीटीवालेच टाकूया का आता? लाइक हां, आपल्या आपल्या नाही, या अकाउंट. हो. आपल्या आपल्या इथे जीटी हां. गुड. एव्हरीथिंग गुड. एव्हरीथिंग हॅपनिंग. ब्रिटनला येऊन ना मला मेजर बीटी बसते हीच की लाइक वेदर खूप 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 घाणेरडा आहे यार इथला. डोंट गेट मी स्टार्टेड. आत्ता हे रेकॉर्ड करताना सॉरी तू बोलत संपव. नाही, नाही, नाही. मी फक्त ऐकतोय. आत्ता हे रेकॉर्ड करताना दुपारी जेव्हा मी जेवण बनवत होती, मी जेवत होती, पाऊस पडत होता. आपण हे रेकॉर्ड करायला चालू केलं तेव्हा पाऊस पडत होता. मग तो बंद झाला. ठीक आहे, बंद झाला. पण आता बंद झालाय ना जस्ट. हं. ऊन नाही पडलंय, पण तरी गरम व्हायला लागलंय. हे काय काय म्हणजे संबंध आहे यांचा? माझ्या काय इथे प्रॉब्लेम वेगळं आहे. आहे? मी आता जेव्हा जस्ट झोपेतनं उठलो तेव्हा आता दुपारी मी जेव्हा उठलो तेव्हा लाइक तेव्हा प्रॉपर ऊन होतं बाहेर. म्हणजे लाइक असं एकदम असं निळे निळे अंबर पर चांद जेव्हा आहे, छान नाही असं 3-4 ढग, ढग जब आए. हं, चिंब व्हाईट व्हाईट भिजलेले. ढग हां. पिघले नीलम सा ये समा वगैरे वगैरे चालू होता आहे आकाशात. बस गाण्यांच्या भिंड्या नाही खेळायच्यात आपल्याला. पुढे हो. उठलास तू. उठला आता चल. आणि मी जस्ट आपण आता पॉडकास्ट रेकॉर्ड करायला बसलो ना तेव्हा लगेच असे ढग आले लाईक काळे ढग ढग मागून ढग. पावसाचे ढग म्हणजे असा अंधार झालेला थोडा वेळ माझ्या या लेफ्ट राईट साइड ऑफ फेसवर आणि आता परत आता ते असं परत निळे निळे अंबर पर वाला झोन झालाय. आणि हे काहीच नाही. हे खूप बेसिक आहे. म्हणजे यूके वेदरचे मूड स्विंग्स हे अतिशय हो. जास्ती आहेत. म्हणजे तुम्ही आत्ता बाहेर पडाल, बेकार ऊन आहे, कडक ऊन आहे, तुम्हाला गरम होतंय, तुम्ही जॅकेटही नाही घालणार, इतकं ऊन आहे आणि तुम्ही 5 मिनिटं चाला आणि ढग होतात, पाऊस जोरात पडायला लागतो, वारा व्हायला लागतो, थंडी वाजायला लागते. 5 मिनिटाच्या डिफरन्समध्ये. अँड इफ यू डोंट हम्म. एक्सपिरियन्स इट, यू विल नॉट बिलीव्ह इट. तुम्हाला असं सांगून असं वाटणार काय हे? हे कारण मलाही आधी वाटायचं, खूप आधी पण मी असं लोकांकडून ऐकलेलं यूके वेदर हे ते. म्हटलं हां, ठीकच आहे, कितीच एवढा फरक असणार आहे. ते तर आपल्याकडे पण कधी-कधी पावसाळ्यात व्हायचं, की पाऊस पडतोय, मग परत दुपारी असं ऊन पडलंय, मग परत संध्याकाळी पाऊस. तेव्हा पाऊस पडतो. हां, ठीकच आहे. आता ग्लोबल वॉर्मिंगनी सगळीकडेच सेम झालंय. बट बट इथे ॲक्चुअली
पूर्ण वेळ, पूर्ण वर्ष हेच चालू असतं. काहीही रँडमनेस चालू असतो. भले म्हणायला स्प्रिंग, समर, विंटर वगैरे सगळं आहे तरी पण. समर आणि विंटरच आहे. स्प्रिंग बिंगचं तर जाऊच दे. समर ती फक्त कधी सुरू होत येते, कधी ह्यांच्याकडे फक्त जाते समर म्हणजे असं फुलं म्हणजे येतात, पडतात, संपतं. पण 1 आठवडा. आमच्या इथे चेरी ब्लॉसम आलं ते स्प्रिंगमध्ये. हां. 1 आठवडा होतं फक्त ते आणि नंतर मग गेलं. सुकलं सगळं झाड. आणि त्यात त्या मला चेरी हे नव्हतं ब्लॉसमसाठी मी गेलेलो. मग दिसले ना? पार्कमध्ये गेलेलो मॅडम. हां, दिसले. पण मी विदाऊट जॅकेट घेतलेलो कारण समोर मस्तपैकी असं 2-3 दिवस ऊन आहे आणि नंतर लगेच ढग आले आणि थंडी वाजायला लागली. हे घालून गेलेलो फक्त एवढं टी-शर्ट बस. मेजर थंडी वाजायला लागली. नंतर म्हटलं जाऊ दे चला आपण कुठेतरी गरम ठिकाणी जाऊ. मग आणि आम्ही एका ढग कॅफेमध्ये जाऊन आणि हॉट चॉकलेट प्यायलं. हॉट चॉकलेट प्यायलो. हं. कसं हळू ब्रिटिश होत चाललाय मुलगा. हॉट चॉकलेट अरे मला नाही दूध पचत बाकी कॉफी प्यायला. एकतर हॉट चॉकलेट पितो मी कारण त्याच्यात इतकं मला प्रॉब्लेम नाही होत आणि किंवा मग मी ब्लॅक कॉफी पितो ओके. अजून सांगा सर. कॅफेजमध्ये जाऊन. म्हणजे कसं फायदा आहे ना या इन्फॉर्मेशनचा. नेक्स्ट टाईम जायसाठी हॉट चॉकलेट आणू, कॉफी आणू. नेक्स्ट टाइम मी विच नाही येते तुला भेटायला. विचारलंय का कोणी? मग नाही नकोच. मग तू काय सांगत बसलाय मिल्क प्रेफरन्स तुझे? कोणाला जाणून घ्यायचेत? मला मिल्क पचत नाही. मला कॉफी. माझी बीटी आहे ती अगं ती बीटी आहे माझी. मला ओके. इंडियामध्ये इतका त्रास नाही करेक्ट. व्हायचा. इथे करेक्ट. आल्यापासून मला काय तो लॅक्टोस इंटॉलरन्स झालाय. आय फॅन्सी. डोंट नो ते इथे पॅश्चराइज्ड मिल्क वगैरे काय कशामुळे होतंय मला. ते यु नो घाणेरडं दूधच पाहिजे ना तुला. चांगल्या दुधाचा त्रास. पाणी पाण्याची भेसळ असली पाहिजे. एक्झॅक्टली. पाणी इज अन इम्पॉर्टंट आणि प्लास्टिकच्या इन्ग्रेडियंट. पिशवीमधूनच आलं पाहिजे ते. तरच जातं, हो. पचतं. मायक्रोप्लास्टिक्सच माझं लॅक्टोस इंटॉलरन्स असं ते हे करत होते, सप्रेस करत होते. हे असं आता प्लास्टिकच्या हे काय बॉटल, एक कॅन्स येतात. कॅन्स वगैरे शी. कॅन्स वगैरे नाही. आई तेच एकतर ते बोलते एवढं दूध आपल्याला, असतं, कॅनमध्ये देतात. संपत नाही ते. खराब होतं. आईला कधी पिशव्यांचा प्रॉब्लेम नव्हता. काय प्लास्टिकच्या कॅनमध्ये कसं देऊ शकता तुम्ही? सॉरी. तेव्हा चहा पी जरा, जागा होशील. संपला मी माझा चहा. अजून एक ब्रँड लाईन टाकणार होती, बट ठीक आहे. शांत बसूया आपण. हे नाही. खूप नॅचरल येतं ना घरावर ब्रँडच्या नको. टॅगलाईन्स. काय? जाऊ दे नको. माझा चहा संपत आला. तुझा नाही संपला का चहा? संपला माझा. पण आमच्या गप्पा नाही संपणार आहेत. बट आपण ब्रिटनवर आय थिंक दुसरा पार्ट केला पाहिजे आपण. बिकॉज धिस इज अ नेव्हर एंडिंग पेक्षा अजून खूप गोष्टी आहेत ब्रिटनवर, ब्रिटनच्या बीटीवर बोलायला. अजून आहेत ना, अजून खूप गोष्टी. 4-5 गोष्टी लक्षात आल्या, बट आपल्याकडे वेळ नाहीये. आमचा तिथे अलार्म वाजतोय. आम्हाला असं कसं हॅपनिंग लाईफ आहे ना, आणि आम्हाला कामावर जायचंय. तुला आज आहे शिफ्ट नाही तुझी तर सकाळी असेल ना? तुला जायचंय ना. मी असं इन्क्लूड करून बोलते, की आम्हाला कामाला जायचंय. म्हणजे तुझी असेल नाईट शिफ्ट वगैरे म्हणून. किती कन्सिडरेट. किती एक्झॅक्टली. कन्सिडरेट. आय नो. आहेच मी चांगली. सार्कॅझम कधी समजतं ना. हं. नाहीच कळायचंय मला, नकोच आहे कळायला. राहू दे मला डिलिव्हलू. माझी नाहीये शिफ्ट आज बाय द वे. ओके. गप्पा मारत बसायचं का? लोकांची कामं असतील. त्यांचा चहा संपून, बिस्किटं संपून, काय बोलत झाली. दुसरा चहा पिऊन झाला असेल. बेसिकली आपण थांबूया इथे. बिकॉज लोकं बोर होण्याच्या आधी आपण थांबूया आणि सेकंड पार्टमध्ये बोलूया हे सगळं. व्हॉट डू यू थिंक? चालेल. की तुला अजून सेकंड रँट पार्ट कधी शूट? हं? नाही माझा रँट काय माझा चहा संपला की रँट संपतो अगं माझी. टी एक्झॅक्टली. संपली की बीटी संपली. हं. See, this is how we have controlled ourselves in like discussing की कसं लोकं बोलतात ना, की सेल्फ पिटी, रडणं हे एका पॉइंटला थांबलं पाहिजे. लाइक 5 मिनिटं रडा आणि मग सांगा स्वतःला, "उठा आता जा." आम्ही असं कंट्रोल केलंय, कंटेन केलंय, की चहा पीत-पीत जे बीटी करायचे, जे रॅन्ट करायचं ते करायचं. चहा संपला, बीटी संपली. आयुष्य खूप सुंदर आहे परत. ओके? इट्स बर्ड्स अँड रेनबोज अगेन. याह. काय म्हणतात? तेच म्हणतात आज ना? मैं ऊपर आसमां नीचे. रेनबोज अँड हां, आज मैं नाईस.
ठीक आहे. आपण बाय ठीक आहे. बोलणार आहोत का फक्त? की परत नमस्कार करायचा आहे, चिअर्स करायचंय. चिअर्स मेट. सी यू टुमॉरो. बघू. मला वाटलं तर बोलू उद्या. हं. ए, आला मोठा. कॉल नाही उचलणार मी तुझे. लगेच उद्या शिफ्ट आहे माझी. देवाला उद्या नाही वेळ पडत.